नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि मनोरंजक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आजची पहिली कथा महाराष्ट्राची आहे. ही घटना 2025ची आहे. महाराष्ट्रामधील नागपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तेथून सुमारे 11 किलोमीटर दूर बेलवाडी नावाचे एक छोटे खेडे आहे. खेडे लहान आहे आणि जास्त सोयीसुविधा नाहीत. बहुतांश लोक शेती किंवा तत्सम कामामध्ये गुंतलेले आहेत. त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. खेडे लहान असल्याने येथे काहीही लपून राहत नाही. सर्वांना सर्वांची माहिती असते. गावात काही रिकाम्या बसलेल्या तरुणांपैकी दिवसभर इकडे तिकडे फिरत राहतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची काळजी नसते. त्यांचे आईवडील शेतात मेहनत करतात आणि हे फक्त खातपीत गावात फिरत राहतात. आता मोबाईल आणि इंटरनेटमुळे त्यांचे जग तिथे सिमटून गेले आहे. तिथे पाहिल्या जाणाऱ्या अश्लील गोष्टींचा प्रभाव आता त्यांच्या मनावरही पडू लागला. बेलवाडी गावात राहणाऱ्या विजय कुमारच्या मनातही आता वासनांची हालचाल सुरू झाली होती. विजय अजून फक्त 19-20 वर्षाचा होता. ना तो शाळेत जात होता, ना कोणतेही काम करत होता, कारण तो लहान होता. त्याचे पालक त्याला कोणतीही जबाबदारी देत नव्हते. तो त्याच्या शरीरावरती मित्रासोबत गावात इकडे तिकडे फिरत राहायचा. मोबाईलवर गेम खेळणे, सोशल मीडिया वापरणे आणि अश्लील व्हिडिओ पाहणे ही त्याची सवय बनली होती. अश्लील व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हालचाली पाहून त्याच्या मनातही तशा गोष्टी जागृत होऊ लागल्या. त्याचे मन आता हळूहळू महिलांकडे वळू लागले. विजय 24 सप्टेंबरच्या संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत घरातून निघाला होता, पण उशिरा रात्री परत आला नाही. यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. सलग 2 दिवस शोधबिना केल्यानंतरही त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. याच दरम्यान 27 सप्टेंबर रोजी गावातील काही महिला गवत कापण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. तेवढ्यात अचानक त्यांना दुर्गंधी येऊ लागली. जेव्हा त्या जवळ गेल्या तेव्हा पाहिले की ऊसाच्या शेतात विजयकुमारचे शेव पडलेले आहे. हे दृश्य पाहून त्यांची चीख निघाली. संपूर्ण गावात बातमी आगीसारखी पसरली. घटनेची बातमी मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ तेथे जमले आणि वातावरण तणावग्रस्त बनले. मृतकाच्या शरीरावर गंभीर जखमांचे खून होते, ज्यावरून खून क्रूरपणे झाला होता असं दिसत होतं. कुटुंबाच्या शंकेच्या आधारे त्यांच्या काही मित्रांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी शव स्वाधीन घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. या खुनाच्या घटनेने संपूर्ण बेलवाडी आणि आसपासच्या भागात सनसनी फैलावली. दुसऱ्या दिवशी शव सापडल्यानंतर विजयच्या जवळच्यावर आणि त्यांच्या संबंधावर चौकशी सुरू झाली. चौकशी दरम्यान दिनेशचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याच्या पत्नीचा मोबाईल तपासला तेव्हा धक्कादायक पुरावे मिळाले. कॉल तपशील रेकॉर्डवरून असं दिसून आलं की ती विजयशी तासनतास बोलत असे. यावरून अंदाज लावला गेला की तिच्या विजयशी संबंध असावेत. लोकांकडून मिळालेली माहितीही बरोबर ठरली. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्यांची संपूर्ण साजिश उघडकीस आली. पोलिसांनी दिनेश शर्मा यांना अटक करून चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने खुनाची बाब कबूल केली. दिनेशने हेही मान्य केले की त्याने त्याचा नातेवाईक गोपाळ शर्मा याच्यासोबत मिळून हा खून केला होता. चौकशीत दिनेश शर्मा याने सांगितलेली कथा काही अशी होती. विजयच्या घराजवळच त्याचा चुलत भाऊ दिनेश शर्मा राहत होता. दिनेश विवाहित होता आणि शेतात काम करत होता. त्याची पत्नी घराचे सर्व कामे सांभाळत असे. बराच काळ जेव्हा नवरा, सासू सासरे आणि घरातील इतर लोक शेतात काम करण्यासाठी जात तेव्हा ती एकटीच घरी राहायची. त्यावेळी काही काम असले तरी ती विजयला सांगायची. तो जवळच राहत होता आणि 19-20 वर्षाच्या विजयसोबत तिचे नाते हळूहळू चांगले बनले. पण विजय आता लहान राहिला नव्हता. विजयकुमारच्या मनात हळूहळू वासना जागृत होऊ लागली. आता तो त्याची भावजी केवळ कुटुंबाचा भाग न समजता वारंवार खेचला जायचा. त्याचे डोळे अनेकदा तिच्यावर अडकत आणि तो तिच्या जवळ राहू इच्छित, म्हणून तो वारंवार तिच्या घरी येऊ लागला. तिच्याशी बोलणे आणि वेळ घालवू लागला. आता तिच्या डोळ्यातील तीव्र इच्छा भाऊजीला जाणवू लागली. ती सावध झाली आणि त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागली. पण विजय तिच्या आणखी जवळ येऊ लागला. हळूहळू तिच्या मनातही वासना जागृत होऊ लागली. आपल्या नवऱ्याच्या तुलनेत तिला आता विजय अधिक चांगला वाटू लागला. हळूहळू ती तिच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू लागली. जेव्हा विजय तिच्या जवळ येऊ लागला तेव्हा तिनेही तिच्या जवळ जाण्यास प्रतिसाद देणे सुरू केले आणि दोघांमधील जवळीक वाढू लागली. हळूहळू त्यांचे संभाषण अधिक आंतरिक बनले. दोघांमध्ये संबंधही आले. हळूहळू त्यांची जवळीक वाढत गेली आणि दोघे अनेकदा एकमेकांच्या जवळ राहू लागले. त्यांच्या वर्तणुकीवरून गावकरीही समजले की यांच्यात काहीतरी विशेष चालले आहे. यामुळे यांच्या गावात त्यांच्याविषयी चर्चा सुरू झाली. हळूहळू हे शब्द दिनेशपर्यंत पोहोचले. त्याने आपल्या पत्नीशी बोलून तिला समजावून सांगितले. विजयनेही त्याने काही बोलणी केली, पण दोघेही आपल्या परिस्थितीत इतके रमून गेले होते की त्यांनी जास्त लक्ष दिले नाही. हळूहळू दिनेशला कळालं की विजय आणि त्याच्या पत्नीमध्ये केवळ बोलणेच नाही तर अनैतिक संबंधही आलेत.
तेव्हा त्याने विजयला शेतात बोलून समजावण्याचा प्रयत्न केला, पण विजय आपल्या भूमिकेवरून हटायला तयार नव्हता. त्याच्या पत्नीनेही स्पष्ट केले की ती विजयला सोडणार नाही. दिनेश पूर्णतः नाराज झाला आणि त्याला समजेना की आता काय करावे. मनात विजयविषयी राग होता, पण आता तो हा विचार करू लागला की कशातरी या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग काढावा लागेल. दिनेश हळूहळू विजयशी चांगले बोलू लागला. पत्नीशीही भांडणतांटे कमी झाले. विजय जेव्हा घरी येई तेव्हा दिनेश काही बोलत नसे. विजय आणि पत्नी दोघेही समजू लागले की कदाचित दिनेशने त्यांचे नाते मान्य केले असेल. हे विचार करून ते आनंदी होते, पण त्यांना ही कल्पनाही नव्हती की दिनेशच्या मनात खरोखर काय चाललं होतं. दुसरीकडे दिनेशने आपले नातेवाईक गोपाळ शर्मा याच्यासोबत मिळून साजिश रचली होती. शेजारच्या गावात एक मेळा भरला होता. दिनेश आपला मित्र गोपाळ शर्मा याच्यासोबत मेळा पाहण्यास गेला आणि त्यांनी विजयलाही सोबत नेले. दोघे मोटरसायकलवर बसून शेजारच्या गावाकडे निघाले. अचानक दिनेशने गाडी थांबवली. तिघे उसाच्या शेतात गेले. तिथे विजयला दारू पाजून लोखंडी रॉडने डोक्यावर मारून त्याचा खून केला. शेव शेतात सोडून दिनेश घरी परत आला. जणू काही झालेच नाही. पण पोलिसांची चौकशी सुरू झाली आणि हळूहळू प्रकरणाचा खरा विषय समोर येऊ लागला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि कलम 120B साठी सामायिक साजिश असे प्रकरण नोंदवून दोघांना तुरुंगात पाठवले. आजची दुसरी कथा राजस्थानच्या जयपूरची आहे. ही घटना 2023ची आहे. जयपूरच्या विश्वकर्मा ठाण्यात 5 जानेवारी रोजी SHO रमेश सैनी आपल्या कार्यालयात बसलेच होते. ते काही फाईल बघत होते. त्याचवेळी एक व्यक्ती तिथे आली. त्यांनी सांगितले की कोणीतरी माणूस त्यांना ब्लॅकमेल करत आहे. तो आत्तापर्यंत सुमारे 26 लाख रुपये घेतले आहेत आणि आता पुन्हा 23 लाख रुपये मागत आहेत. त्याने धमकी दिली की पैसे न दिल्यास तो त्याची बदनामी करेल. व्यक्तीने सांगितले की त्यांना समजत नाही की काय करावे. त्यांनी सांगितले की बदनामीच्या भीतीने त्यांनी आधीच 2 वेळा ब्लॅकमेलरची मागणी मान्य केली. आता त्यांना वाटू लागले आहे की ब्लॅकमेलर खोटे आरोप करून त्यांना वारंवार पैसे मागत राहील. म्हणून त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवून कारवाई करण्याची आणि स्वतःला त्यातून वाचवण्याची विनंती केली. SHO रमेश सैनी यांनी त्यांना शांत केले आणि सांगितले की संपूर्ण प्रकरण तपशीलवार सांगितल्यावरच काहीतरी पाऊल उचलता येईल. 47 वर्षाचे दीपक माहेश्वरी यांनी सांगितले की ते जयपूरच्या शास्त्रीनगर येथील मुखर्जी कॉलनीत राहतात. त्यांची विश्वकर्मा औद्योगिक क्षेत्रातील रोड क्रमांक 9 वर साईनबोर्ड बनवण्याची फॅक्टरी आहे. त्यांनी सांगितले की फॅक्टरीत काम करणारे कर्मचारी त्यांच्यासाठी कुटुंबासारखे आहेत. त्यांचे कुटुंब सुखी आहे आणि व्यवसायही चांगला चालतो. सर्व काही ठीक होते, पण 2 नोव्हेंबर 2022 रोजी फॅक्टरीच्या गार्डने त्यांना एक पत्र दिले. गार्डने सांगितले की हे पत्र मागील रात्री 8 वाजता एक ऑटो चालक देऊन गेला होता. मी बंद लिफाफा उघडून कार्यालयात वाचला. तो धमकीपूर्ण पत्र होतं. पत्रात माझे आणि माझ्या कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचे नाव लिहिले होते आणि जिथे आम्ही दोघे सोबत गेलो होतो त्या ठिकाणचा उल्लेख होता. पत्रात मागणी करण्यात आली होती की मला 1 लाख रुपये द्यावेत, नाहीतर माझी खाजगी माहिती उघड केली जाईल. तसंच लिहिलं होतं की संध्याकाळी 7 वाजता 1 लाख रुपयाच्या पैशाने भरलेला बॅग विद्यानगर येथील एका कपड्याच्या दुकानासमोर झाडाखाली ठेवावा. मी बदनामीच्या भीतीने संध्याकाळी 1 लाख रुपये दिले. असं वाटलं की त्रास संपेल, पण 15 दिवसानंतर 15 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा गार्डमार्फत एक पत्र मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं की पूर्वी दिलेल्या रुपयापैकी फक्त 75 लाखच रुपये मिळाले आहेत. म्हणजे 25,000 रुपये 75,000च मिळाले आहेत आणि 25,000 कमी दिले गेले. आता या बदल्यात आणखी मला 45 लाख रुपये देणे आवश्यक आहे. कंपनीतील त्या व्यक्तीची माहिती हवी असल्यास 1 लाख रुपये लागतील. पत्रात सांगण्यात आलं होतं की 14.5 लाख रुपये तेथेच आणि त्याच पद्धतीने पोहोचून द्यावेत आणि सोबत 25 हजाराचे 3 लिफाफेही बॅगमध्ये ठेवावेत. मी पुन्हा 15 लाख रुपये ब्लॅकमेलकडे पाठवले. कंपनीतील त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवण्यासाठी मी त्यांना पुढील पत्राची वाट पाहत राहिलो. 26 डिसेंबर 2022 रोजी गार्डने मला आणखी एक लिफाफा दिला, ज्यामध्ये काही प्रश्नोत्तर लिहिले होते आणि कंपनीतील त्या व्यक्तीचा पत्ता न लागल्याची माहिती दिली होती. त्या लिफाफ्यानंतर ब्लॅकमेलरने कंपनीतील व्यक्तीची माहिती सांगण्यासाठी 23 लाख रुपये मागितले. पैसे देण्याऐवजी मी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी रुपयाऐवजी एक पत्र ठेवले, ज्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल माहिती मागितली होती. नंतर 2 जानेवारी 2023 रोजी ब्लॅकमेलरने पत्र पाठवून धमकी दिली की मी पैसे न दिल्यास तो माझी सर्व खाजगी गोष्टी सर्वांना सांगेल आणि मला नुकसान पोहोचवण्यास त्याला 1 मिनिटही लागणार नाही. त्याने 4 जानेवारी 2023 रोजी 25 लाख रुपयाचा बॅग तेथे ठेवण्यास सांगितला. त्याच दिवशी मी ब्लॅकमेलरने दिलेल्या पत्त्यावर गेलो आणि पैशाऐवजी एक पत्र ठेवून आलो. पत्रात लिहिले की मी पैशाची व्यवस्था अजून होऊ शकली नाही, म्हणून मी अजून त्यांचे काम करू शकत नाही. मी लिहिले की रात्री 1 वाजता मी तिथेच त्यांचे काम करून देईल. दीपक माहेश्वरी यांनी सांगितले की आतापर्यंत ब्लॅकमेलरने त्यांच्याकडून 26 लाख रुपये घेतले आहेत आणि आता 23 लाख रुपये मागत आहेत. म्हणून ते पोलिसांकडे मदतीसाठी आले आहेत आणि त्यांना या ठगांपासून वाचायचे आहे. इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर दीपक शांत झाले.
रमेश सैनी यांनी दीपकच्या तक्रारीवर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि घटनेची माहिती DCP वंदिता राणा यांनाही दिली. DCP वंदिता राणा यांनी रमेश सैनी यांना सांगितले की ब्लॅकमेलरला सापडण्यासाठी योजनाबद्ध कारवाई करावी. SHO यांनी DCPच्या निर्देशानुसार नोटांच्या आकाराचे कागद कापून गठ्ठा तयार केला. हे गठ्ठे एका बॅगमध्ये ठेवून दीपक माहेश्वरी यांना दिले आणि सांगितले की ते विद्याधर नगरच्या ठिकाणी ठेवून द्यावेत. दीपक माहेश्वरी कागदांनी भरलेली बॅग घेऊन आपल्या गाडीने त्या ठिकाणी पोहोचले आणि बॅग ठेवला. बॅग ठेवल्यानंतर ते तिथून निघून गेले. SHO रमेश सैनी पोलीस तुकडीबरोबर थोड्या अंतरावर लपून बसले आणि ब्लॅकमेलरची वाट पाहू लागले. काही वेळाने एक तरुण तिथे आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि बॅग उचलून चालू लागला. तेवढ्यात पोलीस तुकडीने त्याला पकडले. पोलिसांना पाहून त्या तरुणाची हिंमत गेली. पोलिसांनी त्याला पकडून ठाण्यात आणले. तिथे चौकशीत त्याने आपले नाव राजेश बोहरा असं सांगितलं आणि गुन्हा कबूल केला. तसंच त्याने आपल्या सहकारी प्रीती मेहता याबद्दलही माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब प्रीतीला अटक करून ठाण्यात आणलं. ठाण्यात दोघा ब्लॅकमेलर प्रेमीची चौकशी केली गेली. चौकशीत राजेश आणि प्रीती यांनी जी कथा सांगितली ती काही अशी होती. राजेश बोहरा 26 वर्षाचा आहे आणि जयपूरच्या झोटवाडा भागातील जगदीश कॉलनी निवाडू येथे राहतो. तो CA फायनल वर्षाचा विद्यार्थी आहे. राजेशची मैत्रीण प्रीती 24 वर्षाची आहे आणि राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील देवधानी गावची रहिवासी आहे. सध्या ती जयपूरच्या निवाडू रोड करधानी येथे राहत होती. प्रीती मागील वर्षापासून दीपक माहेश्वरी यांच्या कंपनीत लेखापाल म्हणून काम करत होती. ती आपल्या गावी देवठाणापासून दूर राहून जयपूरमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा खर्च चालवत होती. जयपूरमध्ये ती नोकरी करत होती, पण महागाईच्या या काळात तिचा पगार पुरेसा नव्हता. दीपकच्या फॅक्टरीत राजेशची बहीणही काम करत होती. राजेश वेळोवेळी आपल्या बहिणीला बाईकवर फॅक्टरीत सोडत असे आणि ड्युटी संपल्यावर तिला घेण्यासाठी येत असे. यामुळे राजेशची बहीण आणि प्रीती चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. राजेश जेव्हा आपल्या बहिणीला फॅक्टरीत सोडत असे आणि घेण्यासाठी जात असे तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला प्रीतीशी भेट घडवून दिली. प्रथम दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांनी एकमेकांवर प्रेम करणे सुरू केले. दोघेही समवयस्क होते आणि त्यांची विचार करण्याची पद्धतही सारखीच होती. मैत्रीनंतर त्यांनी आपले नाते जवळून ओळखणे सुरू केले. एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागले. एके दिवशी जेव्हा दोघे एकटे मिळाले, राजेशने प्रीतीला विचारले की ती लेखापाल असल्यामुळे तिला तिच्या मालकाच्या कामाची आणि सवयीबद्दल सर्व माहिती असेल. त्याला जाणून घ्यायचे होते की तिचा बॉस रंगीत स्वभावाचा व्यक्ती आहे का नाही, कंपनीत काही गैरव्यवहार होतो का नाही. प्रीतीने राजेशला सांगितले की दीपकबरोबर अनेकदा एक मुलगी राहते आणि ती मुलगी अनेक वेळा कंपनीच्या दौऱ्यावरही त्यांच्यासोबत अनेक दिवसासाठी जाते. प्रीतीने त्या मुलगीचे नाव सांगितले आणि म्हटले की यांच्यात काहीतरी चुकीचं नक्कीच आहे. हे ऐकून राजेशला वाटलं की आता ब्लॅकमेल करून पैसे मिळू शकतील. त्यांनी प्रीतीला सांगितले की आता रोज कंपनीची प्रत्येक लहान मोठी गोष्ट त्याला सांगत राहावी. दीपक आणि ती मुलगी सोबत कुठे जातात, कधी भेटतात, कोणते रेकॉर्ड आहेत, दोघांनी मिळून योजना आखली की दीपकला ह्या गोष्टींनी घाबरून पैसे मागावेत. राजेशने विचार केला की दीपक भित्र आहे आणि आपली इज्जत वाचवण्यासाठी तो लवकर लाखो रुपये देईल. त्यांना जे पैसे मिळतील त्यातून दोघे आपली गरिबी दूर करून आरामात जीवन जगू शकतील. राजेशने प्रीतीला फसवून आणि पैशाचा लोभ दाखवून आपल्या बाजूने केले. प्रीती ही राजेशच्या मैत्रीमुळे आणि त्याच्या प्रेमामुळे आपल्या मालकाविरुद्ध फसवणूक करायला तयार झाली. तिने राजेशला कंपनी आणि दीपक माहेश्वरी यांची प्रत्येक खाजगी आणि कार्यालयीन माहिती देणे सुरू केले. दोघांनी मिळून कोट्याधीश व्यापारी दीपक माहेश्वरी यांना फसवण्याची योजना मालिका आणि गुन्हेगारी कार्यक्रम पाहून आखली. प्रीती आधी तिचे काम करत होती. ती 4 वर्षापूर्वी दीपकच्या फॅक्टरीत नोकरीवर आली होती आणि 2 वर्षे तिथे काम केले. राजेशची मैत्री आणि नाते निर्माण झाल्यानंतर घटनेच्या 1 महिन्यापूर्वी तिने नोकरी सोडली आणि प्रीती आणि राजेश यांनी मिळून ब्लॅकमेल करण्याची साजिश रचली. त्यांनी ठरवले की पत्राद्वारे दीपकला धमकवावे म्हणजे पोलीस कधीही तिथे पोहोचू शकणार नाहीत. प्रीतीने राजेशचा साथ दिला आणि ठरवले की यामुळे तिलाही नोकरी करण्याची गरज राहणार नाही आणि काम न करता पैसे मिळतील. धमकी देणाऱ्या पत्रात राजेशने स्पष्ट लिहिलं की एका मोबाईलची फोटो त्याने जीवन नाश करेल आणि त्याच्या खाजगी गोष्टी सर्वांसमोर पसरून फॅक्टरी बंद करून जाऊ शकते. तसंच त्याने सांगितले की त्यांच्या गटात अनेक लोक आहेत. पत्रामध्ये दीपक आणि कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आणि त्याच्यासोबत इथे जाणाऱ्याच्या गोष्टीही लिहिल्या आहेत. आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी 1 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. जर कोणी पोलिसांना सांगितले किंवा काही चालाकी केली तर त्यांच्या फोनमध्ये सेव्ह असलेले सर्व नंबर आहेत. सर्वांची यादी माझ्याकडे आहे. त्यांच्या खाजगी आणि कार्यालयीन गोष्टी सर्वांना पाठवल्या जातील. मी तुझी प्रत्येक हालचाल माझ्या फोनवरून बघतो. फोनच्या एका क्लिकने तुझे संपूर्ण जीवन नष्ट होईल. पैसे ठेवण्यासाठी सांगण्यात आले की कंपनीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर विद्याधर नगर येथील कपड्यांच्या दुकानाजवळ बॅग ठेवावा.
सांगण्यात आले होते की ब्लॅकमेलची रक्कम देण्यासाठी व्यापारी स्वतः एकटाच येईल. पैसे बॅगमध्ये ठेवून प्लॅस्टिक टेपने बंद करून करावेत. बॅगवर एका साखळीत स्वतंत्र पांढऱ्या लिफाफ्यामध्ये 25,000 रुपये ठेवून त्यावर एक कोड लिहून द्यावा. व्यापाऱ्याला सांगण्यात आले होते की तो आपल्याच गाडीने एकटा येईल. गटातील लोकांनी असेही सांगितले होते की प्रत्येकजण कोड बघूनच आपापला लिफाफा उचलेल, म्हणजे जो कोड जुळेल तो आपला हिस्सा घेऊन जाईल. राजेशला पहिल्यांदा ब्लॅकमेल करताना भीती वाटली. त्याने एक ॲटो चालक पकडून 500 रुपये दिले आणि चालकाला फॅक्टरीच्या गेटवर उभ्या असलेल्या गार्डला लिफाफा देण्यास सांगितले. लिफाफ्यावर लिहिले होते की हे आवश्यक कागदपत्र आहे आणि केवळ संचालक दीपक यांनीच उघडावेत. दीपकने पत्र वाचून बदनामीच्या भीतीने पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि मागणीनुसार पैशाचा बॅग झाडाखाली ठेवला. सुमारे 15 मिनिट उभे राहिल्यानंतर दीपक तिथून निघून गेला. राजेशला पकडायला जाण्याची भीती वाटत होती, म्हणून त्याने एक ॲटो चालक पकडून 5,000 रुपये देऊन बॅग उचलून आणायला सांगितले. ॲटो चालकाने बॅग आणून राजेशला दिला. राजेशने बॅग उघडून पैसे मोजले तेव्हा त्यात 1,00,000 रुपये होते. 1,00,000 रुपये मिळाल्यावर राजेश आणि प्रीतीचा लोभ वाढला. त्यांनी सांगितले की मागील वेळी 25,000 रुपये कमी पाठवले होते, म्हणून आता 45,00,000 रुपये दंड भरावा लागेल. सोबत 45,00,000 रुपये आणि 25,000चे 3 लिफाफेही मागितले होते. ही मागणी असलेले पत्र रस्त्याने जाणाऱ्या मजुरामार्फत गार्डकडे पाठवले गेले. त्याच पत्रात व्यापाऱ्याकडून स्वतंत्रपणे 1,00,000 रुपयाचीही मागणी करण्यात आली. हे 1,00,000 रुपये कंपनीतील त्या व्यक्तीबद्दल माहिती देण्याबद्दल मागितले होते. दीपकने विचार केला की फॅक्टरीत कोणताही दगडाचा साप असेल जो आतूनच सर्व काही माहिती बाहेर देत असेल, त्याचा पत्ता लागेल. भीतीने त्याने मागणीनुसार 15,25,000 रुपये तेथेच झाडाखाली ठेवले. दीपक गेल्यानंतर थोड्या वेळाने राजेश परत आला आणि बॅग उचलून नेला. दीपक कंपनीतील व्यक्तीच्या माहितीसाठी त्यांच्या पुढील पत्राची वाट पाहत राहिला. 26 डिसेंबर 2022 रोजी गार्डने दीपकला पुन्हा एक लिफाफा दिला, ज्यामध्ये काही प्रश्नोत्तर लिहिले होते आणि लिहिले होते की कंपनीतील व्यक्तीचा पत्ता लागत नाही. त्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी 23,00,000 रुपये आणि मागितले गेले. 4 जानेवारी 2023 रोजी दीपक माहेश्वरी यांनी सांगितलेल्या पत्त्यावर गेले आणि पैशाऐवजी एक पत्र ठेवून आले. पत्रात त्यांनी लिहिले की पैशाची व्यवस्था अजूनही झाली नाही, पण ते रात्री 1 वाजता तेथेच त्यांचे काम करून देतील. समाजात इज्जत नाहीशी होऊ नये या विचाराने त्यांनी भीतीने पैसे ब्लॅकमेलरला दिले होते. 26,25,000 रुपये गमावल्यानंतर दीपक विचार करत होता की आता कदाचित ब्लॅकमेलरचा त्रास संपेल. पण दीपकला समजलं की ब्लॅकमेलर त्यांना सतत ब्लॅकमेल करत राहील. म्हणून त्यांनी 5 जानेवारी 2023 रोजी विश्वकर्मा ठाण्यात जाऊन आपली हकीकत सांगितली आणि ब्लॅकमेलर ठगाविरोधात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी योजना आखून आरोपींना अटक केली. जेव्हा दीपक माहेश्वरी यांना कळालं की एक आरोपी त्यांची पूर्व लेखपाल प्रीती मेहता आहे आणि दुसरा आरोपी राजेश बोहरा यांची खरी बहीण त्यांच्या फॅक्टरीत काम करते, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी दीपकच्या तक्रारीवर नोंदवलेल्या प्रकरणात अज्ञात आरोपीऐवजी मुख्य आरोपी राजेश बोहरा आणि त्याची सहकारी प्रीती मेहता यांची नावे नोंदवली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना कोर्टात सादर केले.